सर्व लोकांनो, अनुवाद अध्याय 8 मधील परमेश्वराच्या वचनांचा शेवटचा अर्थ हा आहे की शेवटी ते आपल्याला आशीर्वाद देतील. पण हे आपल्याला असे देखील शिकवते, कदाचित या क्षणी तुम्हाला हे समजणार नाही की तुम्ही अशा गोष्टींमधून का जात आहात, मात्र तुम्हाला ते नंतर समजेल. कृपया हा विश्वास ठेवा. यशया अध्याय 40 वचन 15 मध्ये असे लिहिले आहे, परमेश्वरासाठी पृथ्वी पोहऱ्यातल्या जलबिंदू समान आणि तराजूतल्या रजा समान आहे. पृथ्वीवर जिला परमेश्वर काहीच समजत नाही, परमेश्वर सर्व काही करू शकतात. ते एका सेकंदात सर्व सुवार्ता कार्याला स्वतः पूर्ण करू शकतात. मग त्यांनी हे कार्य आपल्यावर का सोपवले? आपल्याला आता याचे कारण माहीत नाही. जरी आपल्याला आत्ता माहीत नसले तरी आपण हे सर्व नंतर समजू शकतो. प्रेषित पौलाने आपल्याला या प्रकरणाबद्दल त्याची जाणीव सांगितली. 2 करिंथ अध्याय 11 मध्ये आपण पाहू शकतो की प्रेषित पौल येशूच्या नावाचा प्रचार करताना शांततेत आणि आरामात जगला नाही. नेहमीच अडथळ्यांची एक मालिका होती. पण 2 तीमोथेय अध्याय 4 मध्ये पौलाने या अभिव्यक्तीचा उपयोग केला जेव्हा त्याने जाणीव केली की स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याची वेळ जवळ आहे. या आपण तीमोथेयाला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 5 पाहू. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी काय तयार आहे, नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. सर्व लोकांनो, मुकुट कोण घालतो? जर तुम्ही शब्दकोश पाहाल तर मुकुट हे एका सम्राटाद्वारे परिधान करण्यात येणारे शिरोभूषण आहे. ही कोणीही घालू शकणारी गोष्ट नाही. प्रेषित पौल या पृथ्वीवर चांगले अन्न ना खाता किंवा चांगले कपडे ना घालता राहत होता. त्याला 39 फटके देखील मारण्यात आले. कधीकधी त्याला वेताने मारले जात असे आणि त्याला दगडमार करण्यात येत असे. त्याने अनेक अडचणींवर विजय मिळवला आणि म्हटले, शेवटी मला मुकुट देण्यासाठी परमेश्वराने मला या प्रकारचे जीवन जगू दिले. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 22 वचन 3 वाचूया. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते काय करतील? युगानुयुग राज्य करतील. पौलाने जाणीव केली, या गौरवासाठी मी आत्तापर्यंत या प्रकारचे जीवन जगलो आहे. हे फक्त माझ्यावरच नाही तर त्यांचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या संतांवरही लागू होईल. जरी आपण आपल्या जीवनामध्ये अनेक अडथळ्यांचा, अडचणींचा आणि दुःखांचा सामना करतो, पण आपण हा विचार केला पाहिजे की शेवटी परमेश्वर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये राजकीय याजकगण बनवतील आणि आपल्याला मुकुट देतील. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला हे जीवन जगण्याची परवानगी दिली आहे. कदाचित आपल्याला आता याची जाणीव होणार नाही, पण नंतर आपल्याला समजेल. तुम्ही फार कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.